हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी प्राजक्ता स्वागत करते तुम्हा सर्वांचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओची सुरुवात मी या प्लांटपासून करते आहे, कारण आज मला हे माझ्या आवडीचं प्लांट आहे आणि आज मी या प्लांटपासून अजून प्लांट ग्रो करणार आहे. तर ते कसे हे पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर मी जस्ट आता त्याची फांदी कट करून घेतलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता या फांदीला असे छोटे छोटे रूट्स आलेले असतात. तर ते साधारण 1 इंचाच्या अंतरावर असतात आणि ते मी 2 रूट्सच्या मधोमध असं कट करून घेते कात्रीने. आणि त्यानंतर सर्व जी पानं आहेत, म्हणजे प्रत्येक रूट्सच्या मधोमध एक पान असतं. तर असं सर्व पानं एकत्र जमा करून मी त्याला एक रबर लावून घेते आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे एका बाउलमध्ये ठेवायचं आहे, काचेच्या बाउलमध्ये. आणि पाणी टाकून ते एक 4-5 दिवसानंतर आपण ते पाणी बदलायचं आहे. आणि त्यानंतर मग एक 8-15 दिवसानंतर छान असं त्याच्या ज्या मुळ्या असतात तर त्या हळूहळू वाढायला सुरुवात होते आणि त्यापासून खूप सारे आपण मनी प्लांट्स ग्रो करू शकतो. तर इथे मी या बाउलमध्ये पानांसोबतच काही जे आर्टिफिशियल शोचे स्टोन्स असतात कलरचे, तर ते माझ्याकडे कलर नाही, पण मी व्हाईट कलरचे टाकले. तुमच्याकडे कलरचे असतील तर ते स्टोन तुम्ही टाकून ठेवू शकता आणि दिसायला ते खूप छान दिसतं. तर आधीचे जे माझे प्लांट ग्रो झालेले आहेत तर हे मी तुम्हाला दाखवते. त्याला छान अशा मुळ्या फुटलेल्या आहेत. तर त्याचं मला आज पाणी बदलायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता 2-3 लीव्स त्याला आलेले आहेत पुढे. तर त्या बॉटल अशा क्लीन करून स्वच्छ दुसरं पाणी मी चेंज करून त्याच्यामध्ये, आणि बॉटलला प्लेन बॉटल होतं त्यामुळे त्याला अशी थोडंसं पेंट केले जेणेकरून दिसायला खूप छान दिसतं ते. तर अशा बॉटलमध्ये मी त्या फांद्या धुवून पुन्हा ठेवून देईन. तर आज खाली सोसायटीमध्ये सत्यनारायण पूजा आणि महाप्रसाद असणार आहे. तर हे खाली गेल्यानंतर मी तुमच्यासोबत सर्व शेअर करीनच, पण त्याआधी आज मला बाप्पांसाठी प्रसाद बनवायचा आहे. थोडासा वेगळ्या पद्धतीने मी प्रसाद बनवणार आहे, त्यामुळे हे सर्व मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर आज मी शिऱ्याचा प्रसाद बनवणार आहे, पण तो थोड्याशा वेगळ्या पद्धतीने. तर चला आपण प्रसाद बनवायला सुरुवात करू. तर इथे मी 1 लिटर गाईचं दूध आणलेलं, ते दूध आधी गरम करून घेतलं आणि सोबतच म्हशीचं तूप आणलेलं. तर ते पण तूप मी एका भांड्यामध्ये काढून ते थोडंसं गरम करून घेतलं, कारण विकतच्या तुपाचा कधी कधी आंबट असा वास येतो. त्यामुळे मग ते तूप गरम करून घेतलं. परातीमध्ये जाडसर रवा घेतला. बारीक रवा असेल तर गुठळ्या होण्याची शक्यता असते, त्यामुळे इथे मी जाडसर रवा वापरला आहे. आणि यामध्ये खडे असतात काळपट, ते खडे पण मी आधी सगळं साफ करून घेतला. कढईमध्ये तूप गरम करून त्याच्यामध्ये आधी रवा टाकून छान असा तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजून घेतला. रवा छान असा कडक गरम झाल्यानंतर त्यामध्ये इथे मी ड्रायफ्रूट्स टाकून पुन्हा एकदा गरम केलं. ड्रायफ्रूट्स रव्याच्या गरमीने छान असे भाजले जातात आणि त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता छान असा रवा खमंग वास येतो, छान असा गरम झालेला आहे. त्यामध्ये गरम दूध टाकलं आणि छान असा परतवून घेतला. नंतर त्यामध्ये साखर टाकून पुन्हा एकदा परतवून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये इथे मी इलायची पावडर टाकलेली आहे आणि सर्वात शेवटी टाकायचं आहे पायनॅपल इसेन्स. फूड कलरमध्ये ॲड करून तो टाकला आणि सर्वात शेवटी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा आपला पायनॅपल शिरा तयार झालेला आहे. तर इथे बाप्पांसाठी आपले पायनॅपल शिऱ्याचे मोदक रेडी झालेले आहेत. तर खाली जाण्यासाठी आता मी पण रेडी झालेले आहे. आजचा माझा असा लुक आहे. खाली जाण्याआधी घरातल्या देवाला नैवेद्य दाखवला, देवाचा दिवा लावला. खाली आल्यानंतर पहिलं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आणि त्याच्या बाजूला सत्यनारायण पूजा झालेली होती, छान अशी पूजा मांडलेली होती. तिथे दर्शन घेतलं आणि इथे या सर्व आहेत आमच्या सोसायटीतील
मराठी लेडीज आणि ग्रुप फोटोज वगैरे झाले होते आणि रील्स बनवायची आमची तयारी चालू होती. आमचे सर्वांचे ग्रुप फोटोज रील्स वगैरे सर्व झाल्यानंतर आम्ही इथे जेवण करण्यासाठी आलो. हे आहेत आमच्या सोसायटीतील सर्व दादा सर्विंग करतायत आणि त्यांना माझे व्हिडिओज खूप आवडतात. ते सर्वजण माझे व्हिडिओ पाहतात आणि त्यांना पण माझ्या व्हिडिओमध्ये येण्याची इच्छा होती, त्यामुळे मी त्यांना ते व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. तर आजचा जेवणाचा मेनू काय आहे हे सर्व ताटामध्ये घेतल्यानंतर पुढे मी दाखवते. इथे सोहम आणि त्याचे फ्रेंड सर्वजण असे लाईनमध्ये जेवण करायला बसलेत. या बच्चे कंपनीची इलेक्शन असताना काढलेली व्हिडिओ आहे. सगळेजण मोबाईल पाहत आहेत. सगळ्यांचं मोबाईलचं ॲडिक्शन किती वाढलेलं आहे आणि सगळीकडेच हे असं सुरू आहे. तर मग चला मंडळी, आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.